घेतलं होतं. थोडासा एकदा रिवाइज करूया सगळा प्रोजेक्ट आपण जो समजायला चालू केला होता तो. सो आपण इथून स्टार्ट केलं होतं आणि इथून स्टार्ट केल्यानंतर पहिल्यांदाच आपण यूजर काय करणार आहे याच्याबद्दल डिस्कस केलं होतं. त्यामध्ये यूजर होमपेजला येणार आहे आणि होमपेजला सर्च करणार आहे की कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये, कोणत्या तालुक्यामध्ये आणि कोणत्या स्पेशलायझेशनवर त्याला डॉक्टर हवा आहे. तो ज्यावेळी तो ड्रॉप सिलेक्ट करेल आणि क्लिक करेल सर्चवर, त्यावेळी त्याला इथं रिझल्ट दिसतील. त्यामध्ये हॉस्पिटल नेम एक्सेट्रा थिंग्स त्याला इथं दिसायला चालू होतील. तो टेक अपॉइंटमेंटवर क्लिक करेल. टेक अपॉइंटमेंटवर क्लिक केल्यानंतर त्याला लॉग इनचा फॉर्म दिसेल आणि लॉग इनचा फॉर्म दिसल्यानंतर तो काय करेल, इथे डेट सिलेक्ट करेल, देन टाईम सिलेक्ट करेल आणि त्यानंतर तो अपॉइंटमेंट त्याची फिक्स करेल. ओके. आणि जी काही त्याला अपॉइंटमेंट फिक्स केलेली आहे ती अपॉइंटमेंट त्याच्या लॉग इनला जाऊन त्याला दिसायला चालू होईल. त्याचबरोबर तीच अपॉइंटमेंट हॉस्पिटलला पण दिसायला चालू होईल आणि तीच अपॉइंटमेंट डॉक्टरलाही दिसायला चालू होईल. हे सर्व गोष्टी आपण बघितल्या होत्या. बट आपण त्याचबरोबर बघितलं होतं की जर एखादा पेशंट हॉस्पिटलची अपॉइंटमेंट घेतो आहे किंवा डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतो आहे तर त्यासाठी पहिल्यांदा ते ॲड करणं गरजेचं आहे. बरोबर. आपण डायरेक्टली रिझल्ट बघितला प्रोजेक्टचा. आपण प्रोजेक्टचे पहिले इनपुट्स बघूया आता. सो इनपुट्स बघण्यासाठी आपण हे पेज ड्रॉ केलं होतं, ज्यामध्ये आपण ॲडमिन लॉग इनचं पेज क्रिएट केलं होतं. ज्यामध्ये हे लॉग इन पेज आहे आणि ॲडमिनचं पोर्टल अशा प्रकारे ओपन होणार आहे. ॲडमिनच्या पोर्टलमध्ये हॉस्पिटल ॲड करणं, डॉक्टर ॲड करणं, पेशंट ॲड करणं, अपॉइंटमेंट घेऊन देणं पेशंटला एखाद्यावेळी, या सगळ्या फॅसिलिटी त्याला दिलेल्या आहेत. तर त्यातलं ॲड हॉस्पिटलचा फॉर्म आपण बघितलेला आहे. ॲड हॉस्पिटलचा फॉर्म क्रिएट करताना आपण हॉस्पिटल आय डी एक्सेट्रा गोष्टी आपण घेतल्या होत्या आणि त्यानंतर तो फॉर्म सेव्ह केला होता. त्याचबरोबर जर मला हॉस्पिटल सर्च आणि अपडेट करायचं असेल तर मला इथं आय डी टाकला होता हॉस्पिटलचा. सर्च केल्यानंतर सगळी इन्फॉर्मेशन इथं फेच केली जाईल आणि त्यानंतर हे हॉस्पिटल अपडेट केलं जाईल. ओके. आणि जर मला हॉस्पिटल डिलीट करायचं असेल तर सेम थिंग इथं ड्रॉपडाऊन येईल, ज्या ड्रॉपडाऊनमध्ये मला ऑल ओव्हर हॉस्पिटल दिसायला चालू होतील. त्या ड्रॉपडाऊनमधून ते सिलेक्ट करा आणि इथं डिलीट म्हटल्यानंतर डिलीटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते हॉस्पिटल इथून डिलीटही करू शकता. ओके. त्याचबरोबर आपण डॉक्टरचंही बघितलं होतं की डॉक्टर कशा प्रकारे आपण काय करणार आहे, ॲड करणार आहे. डॉक्टर ॲड करताना आपण डॉक्टरची इन्फॉर्मेशन घेतली होती. त्यामध्ये डॉक्टर क्वालिफिकेशन, स्पेशलायझेशन असेल, एक्सेट्रा थिंग, त्यानंतर कोणत्या हॉस्पिटलला तो डॉक्टर काम करतो आहे हे आपण इनपुट करून घेतलं होतं आणि त्यानंतर सेव्ह म्हटल्यानंतर हे हॉस्पिटलच्या डेटाबेसला सेव्ह होणार आहे. ओके. हे सगळं जाऊन डेटाबेसला सेव्ह होणार आहे. आता आपण त्यानंतर बघितलं होतं की जर मला डिस्ट्रिक्ट हवं असेल किंवा तालुका हवा असेल तर ह्या व्हॅल्यू ॲट द मुमेंट कधीही चेंज होऊ शकतात किंवा डॉक्टरचं क्वालिफिकेशन चेंज होऊ शकतं, स्पेशलायझेशन चेंज होऊ शकतं. जर तुम्ही आहे तेवढी सगळी जरी स्पेशलायझेशन किंवा क्वालिफिकेशन ॲड केली तर उद्या एखादा नवीन कोर्स डॉक्टर रिलेटेड चालू होऊ शकतो. तोही कोर्स तुम्हाला इथं ॲड करावा लागेल किंवा उद्या आणखीन एखादा जिल्हा स्थापन होऊ शकतो, तालुका पडू शकतो, तर तोही तुम्हाला इथं ॲड करावा लागेल. इथं डायरेक्टली तुम्ही ॲड करणं चुकीचं आहे. करू शकता का? येस, करू शकता, नो प्रॉब्लेम. पण प्रॉब्लेम काय होतो डायरेक्टली ॲड केल्यानंतर, एक तर तालुक्याचं स्पेलिंग इथं वेगळं पडतं आणि तुमचा मगाचा जो फॉर्म आहे लॉग इनचा, इथे समजा तिथं तालुक्याचं वेगळं स्पेलिंग पडले आणि इथं तालुक्याचं स्पेलिंग वेगळं पडले. समजा इथं पलूसमध्ये यू द्यायचं राहिले आणि इथं पलूसचं स्पेलिंग तुम्ही सिम्पल लिहिलं आहे तसं लिहिलं आहे. सो याने काय होतं, डाटाबेसला कळत नाही नेमकं तुम्ही काय मागितलेलं आहे. ओके. सो तिथं मिस्टेक होऊ शकते. सो एकच व्हॅल्यू अशी डिफॉल्ट ठेवा जी सगळीकडे कॉल केली जाईल. सो ज्या व्हॅल्यू तुम्ही ड्रॉपडाऊनमधून कॉल करणार आहात अशा सर्व व्हॅल्यूज तुम्ही काय करायच्या आहेत, ॲडमिन पॅनेलमध्ये फिक्स्डमध्ये टाकायचे आहे. आता हे फिक्स्ड व्हॅल्यूची ऑथॉरिटी कुणाला द्यायची आहे तर ही फिक्स्ड व्हॅल्यू ॲड करण्याची ऑथॉरिटी फक्त आणि फक्त ॲडमिनला द्यायची आहे. ही फिक्स्ड व्हॅल्यू बाकी कुणीही ॲड करू शकत नाही. ना हॉस्पिटल ॲड करू शकतो, ना डॉक्टर ॲड करू शकतो. का? कारण की हॉस्पिटलला जरी ऑथॉरिटी दिली तर हॉस्पिटलकडून स्पेल मिस्टेक होऊ शकतात. ओके. कारण की ते एम्प्लॉई त्यांचे हँडल करत असतात. जर हॉस्पिटलकडून ते ॲड होत असेल तर प्रत्येक हॉस्पिटल मनमानी करेल, काही ॲड करेल त्यामध्ये.
तो ज्या हॉस्पिटलला ऑथेंटिकेट गरजेचं आहे आणि ॲडमिनशी कॉन्टॅक्ट करायचं आणि ॲडमिनला कॉल करून सांगायचं की अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, ॲड करू शकता सर, आम्हाला गरज आहे त्याची. सो जो काय ॲडमिन असेल तो बी केअरफुली त्याचं स्पेल बघेल, ओके, आणि त्यानंतरच ती गोष्ट तिथं ॲड केली जाईल. ती सगळ्यांनाच दिसेल, सगळ्याच हॉस्पिटलला त्याचा फायदा केला जाईल. ज्यांना हवं आहे ते वापरतील, ज्यांना हवं नाही त्यांना ॲज अ ऑप्शन म्हणून ते राहू शकतं. सो ॲड फिक्स्ड व्हॅल्यूमध्ये आपण काय काय बघितलं होतं, तर ॲड फिक्स्ड व्हॅल्यूमध्ये ॲड डिस्ट्रिक्ट, ओके, जर मला KLM नावाचा डिस्ट्रिक्ट ॲड करायचं असेल तर मी KLM नावाचा डिस्ट्रिक्ट ॲड करणार आहे. त्यानंतर सेव्हवर क्लिक करणार आहे. पहिल्यांदा माझा डिस्ट्रिक्ट माय डिस्ट्रिक्ट टेबलमध्ये जाऊन सेव्ह केला जाईल. त्यानंतर मला जर तालुका ॲड करायचा असेल तर कोणत्या डिस्ट्रिक्टसाठी मी तालुका ॲड करतो, ओके, कोणत्या डिस्ट्रिक्टसाठी मी तालुका ॲड करतो हे महत्त्वाचं आहे. सो त्यासाठी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केला आहे आणि मी खाली तालुका इथं इंडिकेट केलेला आहे. त्यानंतर सेव्हवर क्लिक केलेलं आहे. सो तालुक्याचा टेबल वेगळा होईल ज्यामध्ये ह्या दोनच एंटिटी माझ्या काय केल्या जातील, सेव्ह केल्या जातील. सेम ॲज जर तुम्हाला डिस्ट्रिक्ट डिलीट करायचं असेल तर तुम्ही इथं ड्रॉपडाऊन घेऊ शकताय आणि इथून जो डिस्ट्रिक्ट डिलीट करायचा आहे तो इथे घेऊ शकता आणि इथं डिलीट करू शकता, ओके. त्याचबरोबर जर तुम्हाला क्वालिफिकेशन ॲड करायचं असेल तर इथं ॲड क्वालिफिकेशनचा एक टेबल घ्या, ॲड क्वालिफिकेशन घ्या, पुढे टेक्स्ट बॉक्स घ्या. त्या टेक्स्ट बॉक्समध्ये तुम्ही ॲड क्वालिफिकेशन ॲड करा आणि डिलीट म्हणा. सेम क्वालिफिकेशन ॲड केलं की ते डिलीट करायला विचारायचं नाही, मीन्स लाईक दॅट. इथे समजा मी क्वालिफिकेशनचा टेबल ॲड केला. सो इथे तुम्ही लिहिणार आहात ॲड क्वालिफिकेशन, ॲड क्वालिफिकेशन, ओके. डॉक्टरचं जे काय क्वालिफिकेशन असेल ते तुम्ही जर ॲड करायचं असेल तर हे ॲड केलं जातं इथं आणि ह्याच्या खाली परत बटन येणार आहे सेव्ह, ओके. तुम्ही क्वालिफिकेशन ॲड करा, सेव्हवर क्लिक करा, तुमचं क्वालिफिकेशन ॲड होऊन जाईल. हे ज्या टेबलमध्ये ॲड होईल बाळांनो, हे ह्याचा एक डेटाबेसमध्ये टेबल करायचा क्वालिफिकेशन नावाचा. इथून सेव्हची क्युरी लिहायची, सेव्ह केल्यानंतर त्या टेबलमध्ये ते जाऊन पडतं, ओके. आणि आपण सर्चला इथं, ओके, इथं आपण कॉल करताना समजा क्वालिफिकेशन कॉल करायचं आहे ना, सो क्वालिफिकेशन कॉल करताना इथे आपण डाटाबेसमधलं ॲड कॉल करायचं, ओके. आपण करणार आहोत प्रॅक्टिकली, आपण हे करून बघणार आहोत. इथं डायरेक्टली डाटाबेसमधून व्हॅल्यू कॉल करायच्या ज्या ह्या ड्रॉपडाऊनमध्ये दिसतील, ओके. जर तिथं एखादी व्हॅल्यू ॲड झाली तर ऑटोमॅटिक या ड्रॉपडाऊनमध्ये ती दिसायला चालू होती, ओके. सो हे आपल्याला करायचं आहे, प्रॅक्टिकली करून बघायचं आहे. सो प्रत्येकाला इथं तुम्हाला ॲडमिन पॅनल प्रत्येकाला समजलं असेल कशा प्रकारे डॉक्टर ॲड करायचे आहेत. पेशंटचा जो रजिस्ट्रेशनचा फॉर्म आहे तो रजिस्ट्रेशनचा फॉर्म आपण एकदा केला, इथं केला की आपण रजिस्ट्रेशनचा फॉर्म नाही केला, ओके. जर रजिस्ट्रेशनचा फॉर्म असेल पेशंटच्या तर तुम्ही ॲड पेशंट पण करू शकता, ओके. इथून जर एखाद्या हॉस्पिटलला पेशंट ॲड करता आला नाही, एखाद्या पेशंटला जर स्वतःचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर ॲडमिनही ते करू शकतो. ॲडमिनला सगळी ऑथॉरिटी द्यायची आहे, ओके. सो इथं ॲड पेशंटवर क्लिक केल्यानंतर तो काय करू शकेल, पेशंट ॲड करू शकेल, अपडेट करू शकेल आणि तो पेशंट डिलीट करू शकेल, ओके. आता अपॉइंटमेंट घेण्यासाठी जी सिस्टीम आहे, म्हणजे अपॉइंटमेंटचा टेबल कसा येणार आहे तुमचा, असा, ओके. सो हा टेबल सिलेक्ट डिस्ट्रिक्ट, सिलेक्ट तालुका, स्पेशलायझेशन, ओके. त्यानंतर सर्च, नंतर हे दिसणार आहे. टेक अपॉइंटमेंटवर म्हटल्यानंतर तुम्हाला लॉग इनचं पेज दिसणार आहे, ओके. परत लॉग इन करून हे दिसणार आहे. सो याच्या लिंक तिथं फक्त ठेवायच्या, फक्त एवढं जर फॉर्मेशन त्याला दिलं तुम्ही तरी चालू शकतं. एवढा जर टेबल तिथं ड्रॉ केला तरी चालू शकतो, नो प्रॉब्लेम. तिथं सगळे फॉर्मेशन इथं दिसायला चालू होतात तुमचे, ओके, अपॉइंटमेंटला. सो अशा प्रकारे तुम्ही ॲडमिनचं पॅनल सगळं काय करू शकता, ड्रॉप करू शकताय. हॉस्पिटल आलं, डॉक्टर आलं, पेशंट आलं, अपॉइंटमेंट आलं आणि फिक्स्ड व्हॅल्यू आलं. इथं पण समजलं सगळ्यांना, येस, ओके. आता आपण बाकीचे लॉग इन्स थोडे बघूया. आता हे ॲडमिनचं लॉग इन झालं. आता मला जर बाकीचे लॉग इन्स करायचे असतील तर बाकीचे लॉग इन्स कोणकोणते आहेत माझ्याकडं. अजून मला ॲडमिन लॉग इन मी आत्ता बघितलं, मला हॉस्पिटल लॉग इन पण करायचं आहे ना. अजून हॉस्पिटल लॉग इनचं पोर्टल कसं असेल ते पण मला बघायचं आहे. सो ज्यावेळी मी हॉस्पिटल लॉग इनवर क्लिक करेन, ओके, ज्यावेळी मी हॉस्पिटल लॉग इनवर क्लिक करेन त्याला आपण पेंट दुसरं घेऊया आणि इथं लिहूया हॉस्पिटल लॉग इन,
हॉस्पिटल लॉगिन. ओके. आणि यामध्ये आपण काय करणार आहोत, हॉस्पिटल लॉगिनवर क्लिक केल्यानंतर तुमचं पहिल्यांदा काय ओपन होणार आहे, हा फॉर्म ओपन होणार. यामध्ये काय येणार आहे, युजर नेम आणि त्याच्याखाली येणार आहे पासवर्ड. ओके. जस्ट इग्नोर अ स्पेल. टाईप करताना कधी कधी फास्टमध्ये एखादं स्पेलिंग राहून जातं. आणि इथं काय म्हणणार आहे तुम्ही, लॉगिन. सो मला सांगा, हे हॉस्पिटलला लॉगिन आय डी आणि पासवर्ड कोण देणार आहे. येस, हॉस्पिटल हे लॉगिन आय डी आणि पासवर्ड कुठून आणणार आहे. कोण देणार आहे लॉगिन आय डी आणि पासवर्ड हॉस्पिटलला. जर एखादं हॉस्पिटल यात ॲड करायचं असेल तर पहिल्यांदा त्यांना ॲडमिनशी कॉन्टॅक्ट केला पाहिजे आणि त्यानंतर त्यांनी इथं ॲड हॉस्पिटल केलं पाहिजे. तो जो युजर नेम असेल तो त्याचा आय डी असेल, पासवर्ड इथं तुम्ही हॉस्पिटलचा दिलेला आहे. ओके. हा आय डी पासवर्ड टाकून तो काय करेल, लॉगिन होईल. ओके. सो जर तुम्हाला हॉस्पिटल ॲड करायचं असेल लॉगिनसाठी तर तुम्हाला ॲडमिनला कॉन्टॅक्ट करावं लागेल. आता इथं रजिस्ट्रेशन म्हणून पण आपण एक नोट देऊ शकतो, रजिस्ट्रेशन. ओके. जर माझं हॉस्पिटल रजिस्ट्रेशन नसेल, यामध्ये मला रजिस्ट्रेशन करायचं असेल, जर मी रजिस्ट्रेशनवर क्लिक केलं तर कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर ओपन होणार आहे. येस, मी रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर मला डिस्प्ले केला पाहिजे. हॉस्पिटलच लॉगिन व्हायला लागले. हॉस्पिटल लॉगिन होताना जर माझं रजिस्ट्रेशन नसेल, मला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर इथं कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्प्ले करायला पाहिजे आपण रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर. येस, हॉस्पिटल नाही. म्हणून हा प्रोजेक्ट तुम्हाला व्यवस्थित समजून घ्या. बघा, हा अपॉइंटमेंट सिस्टीम आहे. अपॉइंटमेंट सिस्टीममध्ये एक हॉस्पिटल नाही आहे, मल्टिपल हॉस्पिटल लॉगिन होणार आहेत, रजिस्टर होणार आहेत. आणि मल्टिपल हॉस्पिटल रजिस्टर झाल्यानंतर जर एखाद्या युजरला एखाद्या हॉस्पिटलच्या एखाद्या डॉक्टरची अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर घेऊ शकणार आहे. ओके. जर हॉस्पिटल रजिस्टर्ड असेल तर तो ॲडमिनला कॉन्टॅक्ट करणार आहे ना, की माझं हॉस्पिटल तू रजिस्टर कर, मी तुझे जे काही पैसे असतील मंथली ते मी पे करतो, पण तुझ्या या पोर्टलवरून मला काहीतरी अपॉइंटमेंट्स येऊ देते. बरोबर आहे ना. सो जर इथं रजिस्ट्रेशन नसेल हॉस्पिटलचं तर इथं रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर इथं ॲडमिनचं लॉगिन पेज म्हणजे ॲडमिनचा कॉन्टॅक्ट नंबर त्याला दिसणार आहे. ओके. समजा एखाद्या हॉस्पिटलनं रजिस्ट्रेशन केलं असेल, इथं आपण केले बघ, त्याचं युजरनेम काय आहे, H001 आहे आणि पासवर्ड काय आहे, 123 आहे. जर हॉस्पिटलनं कॉन्टॅक्ट केला ॲडमिनशी, ॲडमिननं त्याचं रजिस्ट्रेशन केलं तर त्याचं इथं प्रोफाईल क्रिएट केलं जाणार आहे. मग तो स्वतःचं हॉस्पिटल काय करणार, डॉक्टर ॲड करणार आहे, स्वतःचे सगळं ॲड करणार आहे. तुम्ही म्हणाल की डॉक्टर इथं ॲडमिननं ॲड केलेत की सर, मग हॉस्पिटल का करणार आहे. ॲडमिन हॉस्पिटल फक्त ॲड करणार आहे. डॉक्टर, पेशंट, अपॉइंटमेंट हे एखाद्या सिरियस सिच्युएशनला तो यूज करणार आहे, सिरियस सिच्युएशनला. कारण ॲडमिनला सगळी ऑथॉरिटी द्यायची असते, जी बाकीच्या प्रोजेक्टमध्ये सगळी ऑथॉरिटी असते. ॲक्च्युअल काम कोणाचं आहे, डॉक्टर ॲड करणं. तर डॉक्टर ॲड करणे हॉस्पिटलचं काम आहे, हे ॲडमिनचं काम नाही. पण एखाद्या हॉस्पिटलला समजा एखादा डॉक्टर ॲड करता आला नाही, ओके, त्यांच्या लॉगिनमधून तो ॲड होत नसेल तर ॲडमिन काय करतो, त्याच्या लॉगिनमधून हॉस्पिटल ॲड करून देतो, त्याला डॉक्टर ॲड करून देतो. म्हणून इथं आपण ॲडमिनला सगळी ऑथॉरिटी दिलेली. समजा एखाद्या हॉस्पिटलचा फोन आला की सर आमचं पेशंट ॲड होत नाही, सो त्याच्या ॲडमिन पॅनेलमधून तो इथून ॲड पेशंटवर क्लिक करून त्याचं पेशंट ॲड करून देतो. कळले, समजले काय सांगायचं आहे ते मला. आता जर हॉस्पिटल मी लॉग इन करायचं असेल आणि माझा इथं जो आय डी जनरेट झाला आहे H001 आणि पासवर्ड असेल 123, मी लॉग इन केलं. आता ज्यावेळी मी लॉग इन करून आत जाणार आहे त्यावेळी माझं पोर्टल कसं असणार आहे बघा.
माझं पोर्टलचं लॉगिनचं पेज मास्टर पेज होतं, तसं हॉस्पिटलचंही मास्टर पेज असणार आहे. ओके, हॉस्पिटलचं मास्टर पेज कसं असणार आहे? पहिल्यांदा इथं माय प्रोफाईल असणार आहे. माय प्रोफाईल का दिलं असेल? कारण समजा हॉस्पिटल ॲड कोणी केलं आहे? ॲडमिननं हॉस्पिटल ॲड केलेलं आहे, बरोबर आहे ना? हॉस्पिटल ॲड केलं आहे ॲडमिनने. जर ॲडमिननं हॉस्पिटल ॲड केलं असेल ह्या हॉस्पिटलमध्ये आणि समजा त्याचं काहीतरी चुकलं असेल, ओके, समजा त्या हॉस्पिटलच्या नेममध्ये एखादा कॉमा असेल किंवा स्पेलिंग चुकलं असेल ॲडमिनकडून ॲड करण्यासाठी, सो त्याला ऑथॉरिटी द्यायची आहे. ओके, तो रजिस्टर करणार नाही आहे, फक्त तो त्याची इन्फॉर्मेशन इथं अपडेट करणार आहे. म्हणजे हा जो फॉर्म आहे, मी तुम्हाला खूपदा सांगितलं, तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर किंवा ॲडमिनचं पॅनल क्रिएट करा, त्यामध्ये तुमचं सगळं काम होऊन जाईल. सो इथं बघा, हा जो फॉर्म आहे तुमचा, हा फॉर्म तुमचा सेम इथे येणार आहे. कुठं? माय प्रोफाईलला. हा फॉर्म तुमचा टोटली कुठे येणार आहे? माय प्रोफाईलला येणार आहे. या माय प्रोफाईलचा यूज करून तुम्ही काय करू शकताय? तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत, ओके, ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी इथून तुम्ही काय करू शकताय? सेकंड, थोडंसं याला मोठं करूया, आपण मोठं करून मग त्याला पेस्ट करूया. मग इथं माय प्रोफाईलचा तुमचा फॉर्म येणार आहे, ज्यामध्ये तुमचं हॉस्पिटलचा आय डी ओपन होणार आहे, सेम पेज ओपन होणार आहे. ओके, आता तुम्हाला कसं इथं याला कसं कळालं की H1चंच हे करायचं आहे रजिस्ट्रेशन? सो इथं आपण दिलं ना युजर नेम, हे युजर नेम इथं आपण सेशन यूज करून घ्यायचं आहे. ओके, इथं आपण सेशन यूज करणार आहे आणि सेशनमधून हा डेटा इथे येणार आहे आणि त्याचंच इथं कॉन्टॅक्ट नंबर सगळे डिटेल शो होणार आहे. समजा वाटलं हॉस्पिटलला की बाबा माझं नाव काही तर चुकलेलं आहे, ABC नाही, माझं हॉस्पिटलचं नाव XYZ आहे, सो इथून तो XYZ करू शकतोय. बट यावेळी इथं बटन कुठलं असणार आहे? येस, हे बटन कुठलं असणार आहे? इथं सेव्ह असणार आहे का? सेव्ह नसणार आहे. तर बटन कोणतं असणार आहे? अपडेट. कारण की फक्त तो त्याची इन्फॉर्मेशन काय करू शकतोय? अपडेट करू शकतोय. ओके, जी ॲडमिननं ॲड केलेली आहे. आता इथं माय प्रोफाईल झाल्यानंतर आणखीन कुठले इथं फॅसिलिटी द्यायची हॉस्पिटलला आपल्याला? येस, अजून कोणती फॅसिलिटी द्यायची आपल्याला लॉगिन, हॉस्पिटल लॉगिनला? येस, हॉस्पिटल अजून काय करू शकणार आहे? ॲड डॉक्टर. राईट, सो इथे येणार आहे डॉक्टर. आणि डॉक्टरमध्ये परत आपल्याला 3 ऑप्शन येणार आहेत. कोणते 3 ऑप्शन येणार आहेत? ॲड डॉक्टर, अपडेट डॉक्टर आणि डिलीट डॉक्टर. म्हणून मी तुम्हाला खूपदा सांगतोय, आता ॲड डॉक्टर ज्यावेळी तुम्ही करणार आहात ह्याच्यामध्ये, ओके, सो ॲड डॉक्टरचा इथं फॉर्म तुम्ही क्रिएट केलेला आहे बाळांनो. ओके, हाच फॉर्म उचलायचा इथून ॲडमिन पॅनलमधून आहे, हाच फॉर्म कॉपी करायचा, परत करत बसायचा नाही. हा कॉपी करायचा फॉर्म आणि तुमचा जो काय ॲड डॉक्टरचा तुम्ही फॉर्म करणार आहे तो इथं पेस्ट करा. फक्त या हॉस्पिटलमध्ये इथं ड्रॉपडाऊन येणार आहे का? येस, हॉस्पिटल नेमच्या इथं. येस का फक्त ह्याच हॉस्पिटलचं नाव येणार आहे इथं? येस. माझा क्वेश्चन काय आहे, जर मी डॉक्टर ॲड करत असेल, मी डॉक्टरची सगळी माहिती भरेन, पण इथं हॉस्पिटल नेमला मला ड्रॉपडाऊन आला पाहिजे का मला टेक्स्ट बॉक्समध्ये हे हॉस्पिटल नाव पडलं पाहिजे जे हॉस्पिटल लॉगिन झालेलं? येस, इथं जर ड्रॉपडाऊन ठेवला आहे असा, तर मी या ड्रॉपडाऊनमधून मल्टिपल हॉस्पिटलमधून सिलेक्शन करू शकतो. म्हणजे माझ्या हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये कुठला डॉक्टर आहे ते पण ॲड करू शकतो. सो इथं ॲडमिनला आपण ड्रॉपडाऊन का दिला आहे? कारण की ॲडमिन कोणत्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर ॲड करू शकतो. तसं जे हॉस्पिटल रजिस्टर झालेलं आहे, लॉग इन झालेलं आहे, ते हॉस्पिटल फक्त पर्टिक्युलर त्याच्या हॉस्पिटलमध्येच डॉक्टर ॲड करू शकतं. सो दॅट रिझन इथं फक्त काय येणार आहे? इथं फक्त तुमचा टेक्स्ट बॉक्स येणार आहे आणि या टेक्स्ट बॉक्समध्ये ज्यावेळी तुम्ही डॉक्टर ॲड करणार आहे त्यावेळी ही हॉस्पिटलची व्हॅल्यू तुम्ही ॲड हॉस्पिटलवर क्लिक केल्यानंतर हा हॉस्पिटल आय डी कुठला आहे? 1 आहे, H001. हा हॉस्पिटलचा फॉर्म ओपन करताना ॲड डॉक्टरचा फॉर्म ऑटोमॅटिक तुम्ही हा ॲड डॉक्टरवर क्लिक केल्या इथं
ऑटोमॅटिक तुमच्या पहिलं इथं हॉस्पिटलचं नाव आलंच पाहिजे आणि हे डिसेबल ठेवायचं आहे तुम्हाला, म्हणजे रीड ओनली ठेवायचं आहे, ह्यामध्ये चेंज होणार नाही आहे. ओके, सो इथून याच्यानुसार हे नाव इथं काढून घ्यायचं आहे, हॉस्पिटल नाव हे डिसेबल ठेवायचं आहे, त्यामध्ये चेंज होणार नाही. हॉस्पिटल फक्त डॉक्टरची एवढी बाकीची राहिलेली माहिती भरू शकणार आहे, बट स्वतःचं हॉस्पिटल नाव चेंज करू शकणार नाही. जर करायचं असेल तर तो माय प्रोफाईलमध्ये येईल आणि इथून नाव चेंज करेल, ते नाव त्याला इथं दिसायला चालू होईल. ओके, सेम फॉर्मेशन तुम्ही अपडेट डॉक्टर करणार आहात आणि डिलीट डॉक्टर करणार आहात. अजून कोणती फॅसिलिटी द्यायला पाहिजे हॉस्पिटलला आपण? येस, येस, अजून कोणती फॅसिलिटी हॉस्पिटलला देणं गरजेचं आहे? बरोबर आहे बाळा, चुकत नाही, बोला फक्त तुम्ही. अजून कोणती फॅसिलिटी हॉस्पिटल लॉग इनला दिली पाहिजे? पेशंट. ओके, सो हॉस्पिटल काय करू शकणार आहे? पेशंट पण ॲड अपडेट डिलीट करू शकणार आहे. पेशंटला पण काय करायचं, त्याला ॲड अपडेट आणि डिलीट करू शकणार आहे. सो जो फॉर्म तुम्ही ॲडमिनच्या लॉग इनला करणार आहात, बघा ॲडमिन लॉग इनला आपण इथं आता ॲड पेशंटचा फॉर्म केलेला नाही, म्हणून मी तुम्हाला सांगतो की पहिलं ॲडमिनचं लॉग इन पेज असेल किंवा मास्टर पेज असेल ते डिझाईन करून घ्यायचं. का? कारण की ॲडमिन लॉग इनमध्ये जे पेशंटचं पेज केलेलं आहे तसं ते पेज कॉपी करायचं आणि इथं आणून पेस्ट करायचं ॲड पेशंटला. सिम्पल. ओके, काही प्रॉब्लेम नाही आहे. ॲड पेशंटचं पेज कुठं लागणार आहेत बघा. एक ॲडमिन लॉग इनला लागणार आहे जे तुमच्या ॲडमिनच्या मास्टर पेजला ओपन होणार आहे, बरोबर. सेकंड, तुम्हाला हॉस्पिटलला लागणार आहे ज्यामध्ये तुम्ही ॲड पेशंटवर क्लिक केल्यानंतर ते पेज तुमच्या ह्या हॉस्पिटलच्या मास्टर पेजमध्ये ओपन होणार आहे. अजून एका ठिकाणी आपल्याला पेशंटचं रजिस्ट्रेशनचं पेज लागणार आहे. कुठं? आपण बघितलंय ते कुठं लागलेलं? आठवा बघू. रजिस्ट्रेशन. राईट. कुठं? आपण जे होमपेज बघितलं ना आपलं ह्या होमपेजला, सॉरी होमपेज आपलं, ओके, इथं होमपेज बघितलं ना आपण. टेक अपॉइंटमेंट म्हणल्यानंतर इथं पेशंट ओपन झाला आणि इथं रजिस्ट्रेशन नव्हतं त्याचं. सो रजिस्ट्रेशन केल्यानंतर इथं आपण त्याचं रजिस्ट्रेशन करून घेणार आहोत पहिल्यांदा, बरोबर ना. सो ज्यावेळी हा रजिस्ट्रेशनवर क्लिक करेल त्यावेळी ते रजिस्ट्रेशन पेज ह्या तुमचं जे मास्टर पेज आहे, मेन होम पेज आहे, ह्या होम पेजच्या आतमध्ये ते रजिस्ट्रेशनचा फॉर्म ओपन झाला पाहिजे, बरोबर ना. कारण की हॉस्पिटल लॉग इनमध्ये तो ओपन होऊ शकत नाही, ॲडमिन लॉग इनमध्ये ओपन होऊ शकत नाही. जर ॲडमिन लॉग इनच्या आत जर हा फॉर्म ओपन झाला तर ॲडमिनचे सगळे मेनूला दिसायला चालू होते. जर हॉस्पिटलच्या आत तुम्ही जर तो हॉस्पिटलच्या आत जो फॉर्म आहे तो दाखवायचा प्रयत्न केला तर हॉस्पिटलचे सगळे वरचे मेनू हे होतील, डिस्प्ले होतील. म्हणून युजर रजिस्ट्रेशन किंवा पेशंट रजिस्ट्रेशन हा फॉर्म तुम्हाला 3दा लागतो, एक ॲडमिन लॉग इनला, हॉस्पिटल लॉग इनला आणि हा होमपेज लॉग इनला. जर इथं रजिस्ट्रेशन नसेल तर इथं तो रजिस्ट्रेशन करणार आहे आणि इथून तो रजिस्ट्रेशन करणार. सिम्पल आहे बाळांनो. आहे तो फॉर्म कॉपी पेस्ट सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर एकाच टेबलमध्ये डेटा सेव्ह होणार आहे त्याचा, काही 3 टेबल वेगळे होणार नाही त्याचे. कुठेही जो रजिस्ट्रेशन करू दे एकाच टेबलमध्ये तो डाटा सेव्ह होणार आहे. ओके, एकदा तो रजिस्ट्रेशन झाला की तो डायरेक्ट लॉग इनलाच येणार आहे. लॉग इनपासून त्याची चेन आपण मेंटेन केलीच पुढे काय करायचं आहे ते. ओके, म्हणून म्हणतो तुम्हाला ॲडमिन लॉग इनचं पहिल्यांदा व्यवस्थित तुम्ही करून घ्या. सेम अजून काय येणार आहे हॉस्पिटलच्या लॉग इनमध्ये अजून येणार आहे अपॉइंटमेंट. गुड. का? कारण की प्रत्येक पेशंटलाच अपॉइंटमेंट घेता येईल अशातली गोष्ट नसणार आहे. जर एखादा पेशंट आला आणि त्याचं रजिस्ट्रेशन नसेल तर हॉस्पिटल काय करणार आहे, पहिल्यांदा त्याचं रजिस्ट्रेशन करणार आहे, अपॉइंटमेंटवर क्लिक करणार आहे किंवा अपॉइंटमेंटवर क्लिक केल्यानंतर त्याला असं फॉर्मेशन दिसेल. असं फॉर्मेशन दिसेल, सिलेक्ट डिस्ट्रिक्ट, तालुका आणि आय स्पेशालिस्ट सर्च म्हणेल. मग त्याचं हॉस्पिटल कुठे आहे बघेल, तो टेक अपॉइंटमेंटवर जाईल, मग तो इथं युजर ID पासवर्ड टाकेल आणि त्याची केव्हाची अपॉइंटमेंट फिक्स करायची तो टेक अपॉइंटमेंट करेल. ओके, आता अजून एक इथं काहीतरी दिसणार आहे त्याला हॉस्पिटलला. काय दिसणार आहे सांगा बघू.
इथं फक्त दिसणार आहे, त्यावेळी काय करू शकणार नाही. तो काय दिसणार आहे, हॉस्पिटलला काय दिसले पाहिजे त्याच्या रोजच्या फिक्स्ड व्हॅल्यू. फिक्स्ड व्हॅल्यू हॉस्पिटलला दिसून काही उपयोग नाही. ओके, हॉस्पिटलचा काही संबंध नाही. मी जसं मला सांगितलं तुम्हाला, फक्त ॲडमिनलाच ती ऑथॉरिटी ठेवायची आहे. फिक्स्ड व्हॅल्यू ॲड केल्यानंतर ती फिक्स्ड व्हॅल्यू तर दिसणार आहे की त्याला. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर दिसेल, तालुका सिलेक्ट केल्यानंतर दिसेल. ओके, सो ह्याला फिक्स्ड व्हॅल्यूचा काही संबंध ठेवायचा नाही. ह्याला दिसणार आहेत त्याच्या डेली अपॉइंटमेंट्स. डेली अपॉइंटमेंट्स. ओके, इथं अपॉइंटमेंट दिसणार आहेत. आजच्या अपॉइंटमेंट्स आपल्या हॉस्पिटलसाठी कुठल्या डॉक्टरनं कुठली अपॉइंटमेंट आहे, कुठल्या डॉक्टरची कुठली अपॉइंटमेंट आहे, ह्याच्यावर ज्यावेळी क्लिक करणार आहे त्यावेळी ते एक टेबल जनरेट होणार आहे तुमचा. ओके, आणि या टेबलमध्ये तुम्हाला दिसणार आहे की कुठल्या डॉक्टरची कोणती अपॉइंटमेंट आहे आज. ओके, डायरेक्टली डेटाबेसमधून तुम्ही कॉल करणार आहात. समजलं इथंपर्यंत काय करायचं आहे आपल्याला. ओके, आता आपण कुठलं लॉग इन बघितलंय. हॉस्पिटल लॉग इन झालं आपलं, ॲडमिन लॉग इन झालं. आता आपण कोणतं लॉग इन बघूया. आता आपण बघूया डॉक्टरचं लॉग इन. ओके, सिम्पल थिंग. सो डॉक्टर लॉग इन इथे येणार आहे. डॉक्टर लॉग इनला हे सेम पेज येणार आहे. ओके, आपण हे कट करूया इथून. इथं नाव टाकूया डॉक्टर मास्टर पेज. सो डॉक्टर ज्यावेळी लॉग इनवर क्लिक करणार आहे, कुठून करणार आहे क्लिक, तो तर मास्टर पेजमधून करणार आहे. बरोबर, इथून करणार आहे. सॉरी, कुठं आहे ते, हे ॲडमिनचं आहे, हे हॉस्पिटलचं आहे. Here is the page. ओके, हिअर. सो इथून तो डॉक्टर लॉग इनवर क्लिक करणार आहे. ओके, हा डॉक्टर लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आता हा ID पासवर्ड ह्याला कोण कोण देऊ शकतं. येस, हॉस्पिटल. फक्त हॉस्पिटल देऊ शकतो का. ॲडमिनला पण आपण ऑथॉरिटी दिली आहे. हॉस्पिटलच याला ID पासवर्ड देणार आहे का, तर 99% हॉस्पिटलच याला ID पासवर्ड देणार आहे. बट ॲट द मोमेंट काही प्रॉब्लेम झालाच, हॉस्पिटलकडून डॉक्टर ॲड झालाच नाही, तर ॲडमिनला रिक्वेस्ट केली जाणार आहे की सर तुम्ही आमचा डॉक्टर एवढा ॲड करून द्या. ओके, सो याची ऑथॉरिटी दोघांना आहे, हॉस्पिटलला आणि ॲडमिनला हॉस्पिटल ॲड करणं. आता हॉस्पिटल, आता डॉक्टरने इथं त्याची इन्फॉर्मेशन भरली, ID आणि पासवर्ड दिले आणि तो त्याच्या मास्टर पेजमध्ये लॉग इन झाला. ओके, सो त्याचं मास्टर पेज इथं ड्रॉ करूया आपण. सो गेस करा, त्याचं मास्टर पेज आपलं इथं ड्रॉ केलं. आता ह्याच्या मास्टर पेजमध्ये कुठला कंटेंट येणार आहे बघूया. सो ह्याच्या मास्टर पेजमध्ये कोणकोणते मेनू येतील. पहिला मेनू कुठला येणार आहे, विचार करा. हॉस्पिटलवरून विचार करायचा. हॉस्पिटल लॉग इनला कोणते मेनू बघितले त्यावर विचार करायचे. पहिला मेनू कुठला येणार आहे, माय प्रोफाइल. राईट, माय प्रोफाइल. काय येणार आहे, कारण जर हॉस्पिटलकडून त्याची काही माहिती भरायला चूक झाली असेल किंवा ॲडमिनकडून त्याची माहिती भरायला काही चूक झाली असेल, आपण हा माय प्रोफाईलचा किंवा डॉक्टर ॲडचा फॉर्म क्रिएट केला आहे का. येस, आपण कुठे क्रिएट केलेला आहे, तो आपण ॲडमिनमध्ये क्रिएट केलेला आहे. बरोबर ना. सो ॲडमिनचं सो ॲडमिनचं पोर्टल ओपन करा. इथं ॲडमिनचं, सॉरी ठीक आहे, ॲडमिन. ओके, ॲडमिनचं इथं आपण ॲड डॉक्टरचा फॉर्म क्रिएट केलेला आहे. ओके, सो हा फॉर्म इथून कॉपी करायचा, परत डिझाईन करत बसायचं नाही आहे. हा फॉर्म इथून कॉपी करायचा आणि जिथं तुमचं डॉक्टरचं प्रोफाईलचं पेज आहे इथं आणून हा पेस्ट करायचा आहे. ओके, इथं फक्त चेंज करणार आहे. हॉस्पिटल नेम फक्त इथं ड्रॉपडाऊन जाणार आहे आणि ज्या हॉस्पिटलसाठी त्याला रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ज्या हॉस्पिटलनं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, समजा ABC नावाचं आपण हॉस्पिटल रजिस्ट्रेशन करून घेतले, सो इथं फक्त हे ABC दिसेल. ही व्हॅल्यू डिसेबल असेल, रीड ओनली असेल, तो यामध्ये चेंज करू शकणार नाही. बाकी काही त्याला चेंज करायचं असेल तर तो चेंज करू शकतो, बट हॉस्पिटल नेम तो चेंज करू शकणार नाही. ती ऑथॉरिटी डॉक्टरला द्यायची नाही. ओके, माय प्रोफाईल नंतर इथं त्याला आणखी काय दिसणार आहे. येस, डॉक्टर. काय डॉक्टर
ठीक आहे, आपण पेशंट पण ह्याला घेऊ शकतो. ओके, एखाद्या डॉक्टरला स्वतःच्या वैयक्तिक पेशंटची अपॉइंटमेंट जर फिक्स करायची असेल तर डॉक्टरलाही ती ऑथॉरिटी द्या की तो एखाद्या पेशंटची अपॉइंटमेंट फिक्स करू शकेल. ओके, सो इथं पेशंट ॲड करण्याची ऑथॉरिटी डॉक्टरला द्यायची की नाही हे तुमचा प्रश्न आहे. ओके, जर तुम्हाला वाटत असेल की थोडासा प्रोजेक्ट वाढवूया आपण, तर डॉक्टरलाही ती ऑथॉरिटी देऊन टाका की तिथून पेशंट ॲड करू शकेल डॉक्टर. सहसा ऑथॉरिटी डॉक्टरला द्यायची नाही आहे, कारण डॉक्टर ह्या गोष्टी करत बसणार आहे, पेशंट ॲड करा, त्याची अपॉइंटमेंट फिक्स करा, ही डॉक्टर ऑथॉरिटी करत बसणार नाही. ओके, पण तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही डॉक्टरच्या प्रोफाईललाही ती ऑथॉरिटी देऊ शकता. तो पेशंट ॲड करेल, तो पेशंटसाठी अपॉइंटमेंट पण घेईल. ती ऑथॉरिटी सहसा डॉक्टरला द्यायची की नाही हे ऑप्शनल ठेवा. ओके, तो इथून अपॉइंटमेंट पण घेईल. ॲक्च्युली डॉक्टरला माय प्रोफाईल दिसलं पाहिजे आणि त्याच्या आजच्या अपॉइंटमेंट्स दिसल्या पाहिजे. दॅट्स इट. ओके, एवढ्याच गोष्टी दिसल्या पाहिजेत. आता अपॉइंटमेंट दिसल्यानंतर इथं त्याला काय दिसलं पाहिजे, डेली अपॉइंटमेंट. सो इथं त्याला डेली अपॉइंटमेंट दिसणार आहेत. ओके, स्पेलिंग थोडं इग्नोर करा, टाईप करताना इकडे तिकडे होते. सो ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर, ओके, ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्याला आजची अपॉइंटमेंट्स कोणत्या आहेत त्या दिसणार आहेत. लाईक ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्याला असं दिसेल. ओके, इथं सिलेक्ट डेट पण असू शकते, आपण सिलेक्ट डेट ठेवूया, सिलेक्ट डेट. सो त्याला जर कालच्या अपॉइंटमेंट बघायचे असतील तर कालच्या अपॉइंटमेंट तो बघू शकतोय. तो तुम्ही सिलेक्ट डेट ठेवू शकता, ज्यामध्ये तो डेट टाकू शकतोय. समजा त्यानं अशा प्रकारे काहीतरी डेट टाकली, समजा आजची डेट टाकली 05/08 आणि 2024. ओके, त्याला इथं फॅसिलिटी द्या की त्यानं कालची पण डेट बघितली पाहिजे, काल 4 तारखेला कुठल्या कुठल्या अपॉइंटमेंट त्यानं घेतल्या त्या दिसल्या पाहिजेत. समजा त्याला आजच्या डेटची अपॉइंटमेंट दिसत असतील तर त्यानं डेली अपॉइंटमेंटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा चार्ट दिसेल त्याला. इथं सिरियल नंबर दिसेल. ओके, हॉस्पिटलचं नाव काय दिसणं गरजेचं नाही आहे, कारण की तो त्याच हॉस्पिटलला काम करतो आहे. इथं पेशंटचा आय डी दिसेल. ओके, पेशंटचा आय डी दिसेल, पेशंटचा आय डी, पेशंटचं नाव. ओके, त्याला डिसीज कोणता झालेला आहे तो, आणि पुढं आणखीन एक कॉलम घ्यायचा आहे आपण. ओके, बघा प्रोजेक्ट वाढवायचं म्हटलं तुम्ही कसंही वाढवू शकता. समजा डॉक्टरला हे दिसलं, डॉक्टर इथं सिरियल नंबर म्हणणार आहे. ओके, म्हणणार म्हणजे ऑटोमॅटिक असणार आहे. इथं असणार आहे PID, ज्या ज्या पेशंटने अपॉइंटमेंट घेतल्यात तेवढ्याच दिसणार आहेत का इथं. ओके, आणि इथं येणार आहे PNAME, पेशंटचं नाव दिसणार आहे. इथं त्याचा डिसीज. ओके, इथं टाईम पण दाखवू शकता तुम्ही, पेशंटचं टाईम कितीला अपॉइंटमेंट आहे त्याची ते. ओके, आता भरसत नाही म्हणून मी दाखवलेलं नाही, तर टाईम पण दाखवू शकताय. आणि याच्या पुढं एक डिस्क्रिप्शन म्हणून तुम्ही घेऊ शकता, डिस्क्रिप्शन. ओके, समजा इथं पेशंटला मी क्लिक केलं, समजा मला पेशंट आजचा आहे माझा XYZ. आता 1 नंबरचा पेशंट आहे हा, एक ह्याचा पेशंट ID आहे P001 आहे. पेशंटचं नाव आहे पाटील. ओके, ह्याला डिसीज आहे आता हार्ट डिसीज आहे, हार्ट डिसीज आहे. आता डिस्क्रिप्शन इथं क्लिक हिअर म्हणून तुम्ही एक बटन घेऊ शकता, क्लिक हिअर. ओके, सो ज्यावेळी डॉक्टरला ह्या पेशंटची डिस्क्रिप्शन द्यायची, म्हणजे ह्याला काय झालं होतं, ह्याला गोळ्या कुठल्या दिल्या, ह्याची हिस्ट्री थोडक्यात सेव्ह करून ठेवायची आहे. ओके, सो तो क्लिक हिअरवर क्लिक करणार आहे डॉक्टर. ओके, आणि क्लिक हिअरवर क्लिक केल्यानंतर त्याला कोणतं पेज ओपन होणार आहे, तर इथं अशा प्रकारचं पेज होणार आहे. इथं दिसणार आहे PID सोडायचा नाही, ज्याचा तुम्ही वर्क करणार त्याचा ID सोडायचा नाही, कारण की त्या पर्टिक्युलर ID नुसारच त्याचं रेकॉर्ड सेव्ह केलं जाणार आहे. ओके, इथं PID त्याचा डिस्प्ले होणार आहे. हा PID इथनं घ्यायचा आहे, ऑटोमॅटिक इथं जाणार आहे तो. ओके, इथनं ID किती जाणार आहे, PID ऑटोमॅटिक. क्लिक हिअर म्हटल्यानंतर हा ID ऑटोमॅटिक इथं गेला पाहिजे काय, सेशनचा यूज करून. P001 इथं खाली येणार आहे त्याचा डिसीज. इथं परत येणार आहे टेक्स्ट बॉक्स. ओके, इथं खाली त्याच्यासाठी येणार आहे ट्रीटमेंट. ओके, हे डॉक्टरला दिसणार आहे फक्त ट्रीटमेंट कोणती केली. त्यानंतर खाली येणार आहे टेस्ट रिक्वायर्ड.
टेस्ट कोणत्या करायला सांगितल्यात त्याला, म्हणजे डिटेल फॉर्म येणार आहे, आपण काही डिटेल घेणार नाही एवढा. टेस्ट कोणत्या करायला सांगितल्या आहेत आणि खाली येणार आहे टॅबलेट्स आणि टॅबलेट्स इथं तो टाईप करणार डॉक्टर आणि खाली काय म्हणणार आहे इथं से. ओके, आता हा पेशंटची डिसीज कोणता आहे लिहिलं, ट्रीटमेंट कोणती केली लिहिले, टेस्ट कोणत्या करायच्यात लिहिल्यात, टॅबलेट्स कोणत्या करायच्यात लिहिल्यात आणि सेव्ह म्हटलं. ओके, हा फॉर्म तुम्हाला अपडेट आणि डिलीट पण केला पाहिजे. जर डॉक्टरकडून काही मिस्टेक झाली तर त्याला अपडेट आणि डिलीट पण फॉर्म करता आला पाहिजे. ओके, जो फॉर्म क्रिएट करता त्याला अपडेट डिलीट येणारच आहे पण. ओके, सो फॉर्म वाढला, तुमचं वर्क वाढवलं की फॉर्म वाढले. ओके, एकदा तुम्ही हा डेटाबेस समजून घ्या, तुम्ही अख्खा प्रोजेक्ट खेळत बसाल. एक वाढवूया सर, मग ते वाढवूया, मग तिथून तिथं जातो डाटा, तिथून तिथं जातो मग डेटा, मग ते दाखवायला बरं पडेल. इथं समजून घ्या प्रोजेक्ट काय करायचं आहे. ओके, शाळेत डॉक्टर हे करेल, सेव्ह करेल. सो माझा एक क्वेश्चन असा आहे की जर हे सेव्ह केलं तर हे कोणाकोणाला दिसलं पाहिजे, जे महत्त्वाचं कोणाला दिसलं पाहिजे. डॉक्टर अँड पेशंट. राईट, डॉक्टरला इथं दिसलं पाहिजे की मी कोणाला कुठली काय केलेली आहे, ट्रीटमेंट केलेली आहे. सो इथं ट्रीटमेंटचा परत तुमचा काय वाढला, मेनू वाढला. ट्रीटमेंटमध्ये गेल्यानंतर पेशंट आणि डिस्क्रिप्शन दिसणार आहे. क्लिक केल्यानंतर जी डिस्क्रिप्शन त्याला दिली होती ती डिस्क्रिप्शन त्याची ओपन होणार आहे. आणि जर पेशंट लॉग इनमध्ये गेला तर पेशंट लॉग इनमध्ये तिथं तुम्हाला ट्रीटमेंट म्हणून मेनू ॲड केला पाहिजे. ज्या ट्रीटमेंटवर क्लिक केल्यानंतर हा सगळा चार्ट तिथं त्याला दिसला पाहिजे की त्यानं कुठली अपॉइंटमेंट घेतलेली, कधीची अपॉइंटमेंट घेतलेली, डॉक्टरने ट्रीटमेंट काय केली आणि त्याला गोळ्या कोणत्या दिल्या. ही हिस्ट्री लाईफ टाईम सेव्ह होणार आहे त्याची, तरच ह्या प्रोजेक्टचा उपयोग आहे. सायकल कंप्लीट झाली पाहिजे बाबा. ज्यावेळी तुमच्याकडे एक पेशंट येतो त्यावेळी त्या पेशंटनं अपॉइंटमेंट घेऊपर्यंत, डॉक्टरने त्याची डिस्क्रिप्शन देऊपर्यंत, त्याला डिस्क्रिप्शन त्याच्या लॉग इनला पोचवूपर्यंत ही सर्कल सगळं कंप्लीट झालं पाहिजे, तर तुमचा प्रोजेक्ट वेल आणि गुड आहे असं म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागणार आहेत. अजून आपण ह्यामध्ये डेटाच ॲड करतो आणि अजून आपण रिपोर्ट क्रिएशनला गेलेलो नाही आहे. अजून आपण रिपोर्ट क्रिएशन बघितलेलंच नाही आहे. ओके, सो मी जास्त तुम्हाला आज पण घेत नाही. उद्या आपलं प्रोजेक्टचं संपेल, नो प्रॉब्लेम. आपण प्रोजेक्ट उद्या संपूया. जे काय प्रोजेक्टचं आहे ते आपलं फक्त पेशंट लॉग इन राहिलेलं आहे आता. ओके, आपण हॉस्पिटल लॉग इन बघितले, आपण डॉक्टर लॉग इन बघितलं. उद्या आपण पेशंट लॉग इन बघूया आणि रिपोर्ट क्रिएशन काय आहे ते बघूया. हा सगळा घोळ का घालायचा आहे बाळांनो, तर रिपोर्ट क्रिएशनसाठी घालायचा आहे. कोणतंही सॉफ्टवेअर का तयार केलं जातं तरी फक्त आणि फक्त रिपोर्ट क्रिएशनसाठी तयार केलं जातं. त्याला कोणताही दुसरा पर्याय नाही आहे, फक्त आणि फक्त रिपोर्ट क्रिएशन. रिपोर्ट क्रिएशन का महत्त्वाचं आहे हे मी तुम्हाला उद्या त्याचे महत्त्व सांगतो. पण बेस्ट आहे, मी इथून पुढं पण ॲड करेन. माझे 4 लेक्चर गेले तर चालतील, पण मी प्रत्येक सेशनला एक प्रोजेक्ट मुलांना पहिल्यांदा समजावून सांगेन आणि त्यानंतर डेटाबेस चालू करेन. कारण की ज्यामुळे मुलांना समजते की यार मी का शिकतोय. दॅट इज द बेस्ट वे. मलाही ते बरं वाटलं 4 लेक्चरमध्ये की मुलांना पहिल्यांदा प्रोजेक्ट समजावून सांगितल्यानंतर मुलांना आपण जे काय करतोय त्याचं काय कळतं, महत्त्व कळतं की आपण ते का शिकायला लागलो. ओके, सो तुम्हाला आता शिकताना खूप बेस्ट वाटेल डेटाबेस, की मला हे शिकणं का गरजेचं आहे, की मला पुढं जाऊन एवढं कॅल्क्युलेशन करायचं आहे डेटाबेसचं. ओके, सो याचे सगळ्याचे मी स्क्रीनशॉट्स तुम्हाला उद्या देतो. पहिल्यांदा हा सगळ्या प्रोजेक्ट समजून घेऊया. हे मी सेव्ह पण करतो ॲज अ इमेज आणि तुम्हाला सेंडही करतो. ओके, समजलं इथं पण.